ऍब्सेंट कोण कोण होतं काल? 1 2 3 4 5. अबे नालायकानो, तुमच्यामुळे मला रिपीट घ्यायची वेळ येईल. तसं काय मी रिपीट घेणार नाही. मी 5 मिनिटांमध्ये रिवाइज करणार आहे. आणि आपले हात खाली. काल ऍब्सेंट असणारे विद्यार्थी, असं पण इंदोरीकर महाराज म्हणले होते, मास्तरला काय काम असते? वर्गावर जायचं, 30 मिनिटाचा क्लास असतो. काल काय झालं होतं त्याला? 5 मिनिट. बरोबर ना? प्रस्तावना लिहायला 5 मिनिट. उद्या काय घ्यायचंय? 5 मिनिट. आणि टाइमपास 5 मिनिट. झाला तास. तसं नसतंय कोचिंग क्लासेस मध्ये, तसं काय नसतंय. आपल्याला काल काय झालं होतं ह्याच्यावर रिवाइज करावं लागतं. बरोबर ना? एखादं दाव जरी बनवायचं असलं ना, सुताला सूत जुळवावं लागतं, त्यावेळेस ते काय होतं, एक चांगली रस्सी बनते. तसं काल काय झालं होतं ह्याच्यासाठी खरंच 5 मिनिट आपल्याला वेळ द्यावा लागतो. आपला क्लास 1 तासाचा असतो, त्याच्यात 10 मिनिट आपले असे तसे जातात. 50 मिनिटांमध्ये आपण चांगल्या प्रकारे जो काय पॉइंट आहे त्याच्यावरती कव्हर करू शकतो. ठीक आहे? तर खरंच काल काय झालं होतं ते आपण आज बघणार आहे. त्याच्यासाठी आपण 5 मिनिट वेळ देणार आहे. तुम्ही शांत बसा. तुमचा डिटरमिनंट सरळ राहावा, म्हणजे रोज अँड कॉलम्स मध्ये असावा. नाहीतर एकीकडं एकीकडं गंध लावलेला पर आज नको. हा, करू स्टार्ट. तर बघा, बागेत बसल्यासारखा गुलू गुलू करायला तुम्ही जरा लक्ष द्या की. पुरी पुरी बिले कडू आहे, नुसतंच बोलत बस. काल आपण काय घेतलं रे? काल कोणत्याही 4 व्हॅल्यूज घेतल्या. कोणत्याही 4 व्हॅल्यूज घेतल्या. त्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत माहित नाही म्हणून आपण त्याला व्हेरिएबल्स मांडले. ऍक्च्युली ते ऍज अ व्हेरिएबल वापरले, ते अननोन आहेत. त्या व्हॅल्यूज कुठल्या? ABCD. त्या व्हॅल्यूज आपण 2 उभ्या लाईन मध्ये मांडतो, व्हर्टिकल लाईन्स. बरोबर ना? त्याला आपण काय म्हणतो? मॉड्युलस. कुठलं साइन आहे आपण 9वी मध्ये बघितले? मॉड्युलस. त्या 2 उभ्या लाईन मध्ये मांडतो ABCD आणि त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचा डिफरन्स काढतो. A आणि D चा मल्टिप्लिकेशन काय होतो? A आणि D AD. मायनस B आणि C चा मल्टिप्लिकेशन काय होतो? B इंटू C BC. यांचा जो काय डिफरन्स आहे ना, त्याला आपण काय म्हणतो? डिटर्मिनंट. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. काय म्हणतो? द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट ऍक्च्युली इथं 2 कॉलम आहेत आणि 2 रो आहेत. बरोबर ना? 2 कॉलम आणि 2 रो आहेत. याला 2x2 म्हणलं तरी चालेल का नाही रे? 2x2. आणि याची ऑर्डर किती असते रे? ऑर्डर किती असते? 2 असते. आपण काल हे बघितलं. आता आपल्याला काय बघायचंय की डिटर्मिनंट मेथड ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ऍक्च्युली हे आपण बघितलंय काल. बरोबर ना? ABCD हे 4 नंबर अशा प्रकारे मांडले. ऍक्च्युली इथं हे स्क्वेअर ब्रॅकेटने आपल्याला काय करायचंय? व्हर्टिकल लाईन्स घ्यायचे. इक्वेशन मध्ये मांडल्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेट आलं. आणि त्याचा डिफरन्स मांडून घ्यायचा आहे. म्हणजे A इंटू C मायनस B इंटू C, सॉरी A इंटू D मायनस B इंटू C अशा रिप्रेझेंटेशनला आपण डिटर्मिनंट म्हणलं तरी चालेल. आणि याची ऑर्डर किती असणार आहे? हा 2x2 चा डिटर्मिनंट आहे. याची ऑर्डर आपण सेकंड ऑर्डर म्हणले तरी चालेल. त्याची ऑर्डर काय म्हणले तरी चालेल? सेकंड ऑर्डर. पुढे काय रे बाळांनो, की आपण हे प्रत्येक व्हॅल्यूज तुमच्या समोर येतील त्या व्हर्टिकल लाईन मध्ये असतील. कशा असतील? व्हर्टिकल लाईन. माझ्या कम्प्युटरमध्ये व्हर्टिकल लाईनच्या ऐवजी असं ब्रॅकेट आहे, त्याच्यामुळे मी इथं ब्रॅकेट दिलंय. व्हर्टिकल लाईन मध्ये असतील असं क्रॉस चेक करा. आपण याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागतं? तर सुरुवातीला कुठलं एखादं एक्झाम्पल घ्या. इथं काय घेतलं मी? 6, -1, 3 आणि 8 हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी मला याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ह्याला A मांडलं, ह्याला B, C आणि D. म्हणजे AD म्हणजेच काय रे? इथं 6 इंटू 8 मायनस BC मायनस 1 इंटू 8. 3 आहे का? मायनस 1 इंटू 3 इज इक्वल टू 6 इंटू 8 किती होतं रे? 48. मायनस मायनस प्लस 1 3 जा 3. याची व्हॅल्यू काय येते? 51. म्हणजे जसं तुम्हाला 4 व्हॅल्यूज दिल्या त्या तुम्ही मॉड्युलस साइन मध्ये मांडल्या, त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून AD मायनस BC या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून जी व्हॅल्यू येईल ती काय असते? द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ती व्हॅल्यू कशाची असते? द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आणि तुम्हाला मी एवढे असे क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कला दिलेले होते काल. बरोबर ना? हे क्वेश्चन्स ज्यांच्याकडे नाहीत त्यांना मी प्रिंट आउट पण दिलेले, एक प्रिंट दिलेले. ते तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल, भरपूर अशी प्रॅक्टिस करावी लागेल. आता मला काय घ्यायचंय की क्रॅमर्स रूल. काय घ्यायचं आहे? क्रॅमर्स रूल. हे जे काही समोर दिलंय थिअरी आहे,
आणि ही थिअरी तुम्हाला मी प्रिंट आउट करून दिलेली आहे, तरी पण मी शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. इन अल्जेब्रा क्रॅमर्स रूल इज डिफाइंड ॲज अन एक्सप्लिसिट फॉर्म्युला ऑर मेथड यूज टू सॉल्व सिस्टम ऑर सिस्टमला आपण काय म्हणू, सिरीज ऑफ लिनियर इक्वेशन्स. याच्यामध्ये बरं का बाळांनो की याचा शोध एका महान मॅथेमॅटिशियन लावलाय. त्या मॅथेमॅटिशियनचं नाव आहे गॅब्रियल क्रॅमर. त्यांनी त्याचा शोध लावला म्हणून त्यांना आपण क्रॅमर्स रूल म्हणू. ऍक्च्युली तो कुणाचा रूल झाला, मी शोध लावला असता तर माझा रूल झाला असता, बरोबर ना. हा शोध कोणी लावला, गॅब्रियल क्रॅमर या मॅथेमॅटिशियन लावला, म्हणून त्यांचं नाव दिलं क्रॅमर्स रूल. तो 1750 मध्ये त्याचा शोध लागलेला आहे किंवा त्यांनी त्याचा पहिल्यांदा यूज केला आणि म्हणून त्या रूलला आपण क्रॅमर रूल नावानं ओळखलं जातं. मी तुम्हाला मगाशी जे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी दिले होते, लिनियर इक्वेशन्सचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax प्लस by इज इक्वल टू c. जर मी तिथं दोन इक्वेशन्स मांडले तर त्याची कंपॅरिझन a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 अशामध्ये करायचंय. आणि मी ते इक्वेशन ज्यावेळेस तुम्हाला सॉल्व्ह करेल, मी ऍक्च्युली ते इक्वेशन सॉल्व्ह करेल त्यावेळेस मला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील. काय मिळतील, x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील. ते अशा फॉर्म मध्ये असतील. हा d आहे डिटर्मिनंट, हा डिटर्मिनंट ऑफ x आहे, हा डिटर्मिनंट ऑफ y आहे. आणि ऍक्च्युअल क्रॅमर्स रूल काय आहे, x इज इक्वल टू dx अपॉन d, y इज इक्वल टू dy अपॉन d. आणि हे आपण सॉल्व्ह करणार आहेत, हे आपण फाइंड आउट करणार आहेत. ते कसं येते मी तुम्हाला सांगणार आहे. मी जर आता दिलेले जे काय इक्वेशन्स आहेत a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 हे एलिमिनेशन मेथडनं फाइंड आउट केले किंवा सॉल्व्ह केले. हे इक्वेशन्स मी कुठल्या मेथडनं सॉल्व्ह केले, एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह केले, तर मी x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. मी ते सोडवून देणार आहे. लक्ष द्या, मगाशी तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ दिला होता ना, ट्राय करा म्हणून. तर तो काय होतो बघा की सुरुवातीचं इक्वेशन काय आहे, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. हे इक्वेशन नंबर काय आलं, फर्स्ट. दुसरं काय इक्वेशन आहे, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. इक्वेशन नंबर काय आहे, सेकंड. म्हणजे हे दोन इक्वेशन ज्यावेळेस तुम्ही एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील, बरोबर ना. x आणि y च्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे. आता मला सांगा, एलिमिनेशन मेथड्स नि हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिलं कुठले व्हेरिएबल एलिमिनेट करायचे ते तुम्ही ठरवणार आहेत, बरोबर ना. जर तुम्हाला y एलिमिनेट करायचा असेल तर त्याचा कोएफिशियंट तुम्हाला सेम करावा लागेल. आणि नॉर्मली माहिती आहे कोएफिशियंट सेम करायच्या तरी असतील तरी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग मला सांगा, जर y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर मी काय करणार, कोण सांगतंय, मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय y चा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर मी एक मिनिट, इक्वेशन फर्स्ट ला मल्टिप्लाय करतो. इक्वेशन फर्स्ट बाय कशाने मल्टिप्लाय करू, y चा कोएफिशियंट सेम करायचा आहे, b2 न मल्टिप्लाय करू का, कशाने मल्टिप्लाय करू, b2 न. मग मी जर b2 न मल्टिप्लाय करत असेल, b2 इंटू पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचंय, b2 इंटू a1. मग इथे काय येईल रे, a1 b2, बरोबर ना. b2 इंटू a1, a1 b2 x प्लस b1 b2 y इज इक्वल टू c1 b2. हे इक्वेशन मला मिळतं थर्ड. इक्वेशन काय मिळतं, थर्ड. आणि ज्यावेळेस मी मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय, मला कशाने मल्टिप्लाय करावं लागलं इक्वेशन सेकंडला, y चा कोएफिशियंट सेम करण्यासाठी b1 न, कशाने b1. मग मी काय करणार, b1 इंटू a2 म्हणजे काय असेल इथं, a2 b1 x प्लस सांगा b1 b2y इज इक्वल टू सांगा फास्ट b1 c2 किंवा c2 b1. इक्वेशन नंबर काय मिळतं, 4 मिळतं. म्हणजे मला कोएफिशियंट सेम भेटला. कशाचा कोएफिशियंट सेम भेटला, व्हेरिएबल y चा. कशाचा कोएफिशियंट सेम आहे बघा इकडं, b1 b2 b1 b2. व्हेरिएबल y चा कोएफिशियंट कसा झाला, सेम. म्हणून मी काय करतो, इक्वेशन थर्ड मधून इक्वेशन फोर्थ काय करतो, मी इथं सबट्रॅक्ट करतो, बरोबर ना. मग मला सांगा बरं, इक्वेशन थर्ड काय आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन फोर्थ फ्रॉम इक्वेशन नंबर थर्ड. मग इक्वेशन थर्ड अगोदर मांडून घ्यावं लागेल. फास्ट सांगा मला, a1 b2 x प्लस
B1 B2y इज इक्वल टू C1 B2 आणि नेक्स्ट काय असेल इथं A2 B1 x प्लस B1 B2y इज इक्वल टू C2 B1. हे मला काय भेटले रे? हे मला भेटले दोन इक्वेशन्स. त्याची मी काय करायलोय? सबट्रॅक्शन करायलोय. आणि मला माहिती आहे पहिला रूल सबट्रॅक्शन करताना साइन काय करायला लागतात? चेंज करायला लागतात. इथं प्लसचं काय असेल? मायनस. प्लसचं मायनस प्लसचं मायनस हे कॅन्सल होईल. बरोबर ना? काय झालं ते? कॅन्सल झालं. माझ्याकडे येणारं दुसरं इक्वेशन काय आहे? वरी बघा इकडे काय आहे? A1 B2 x इथं काय आहे? मायनस फास्ट A2 B1 x इज इक्वल टू पुढे काय आहे? C1 B2 मायनस C2 B1 आणि म्हणून मी इथे x कॉमन काढतो. काय कॉमन काढलं? x कॉमन काढलं. मध्ये राहिलं A1 B2 मायनस A2 B1 हे ब्रॅकेट मध्ये ठेवतो. पुढे काय आहे? C1 B2 मायनस C2 B1. आता मला काय करायची? x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मल्टिप्लिकेशनचा पलीकडे जाईल डिव्हिजन मध्ये म्हणजे मला ऍक्च्युअल मिळणारी x ची व्हॅल्यू काय आहे? तर ऍक्च्युअल मिळणारी x ची व्हॅल्यू आहे वरी ऍज इट इज बघा हा C1 B2 मायनस C2 B1 अपॉन A1 B2 मायनस A2 B1 ही व्हॅल्यू कशाची आहे? x ची. अशीच तुम्हाला y ची व्हॅल्यू शोधावी लागेल. अशीच तुम्हाला y ची व्हॅल्यू शोधावी लागेल. नको हा. आता ही व्हॅल्यू जी आहे ना तुमच्या समोर मला नेक्स्ट पेज वरती घ्यावी लागेल. बरोबर ना रे? मला सांगा लक्षात राहील का तुम्हाला ही व्हॅल्यू? लक्षात राहील का? सांगा कुठली व्हॅल्यू आहे? x इज इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1. चेक करा. C1 B2 C2 B1 अपॉन A1 B2 A2 B1. रिपीट सांगा. A1 B2 A2 B1. बरोबर ना? आता तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे हे नंबर होते ABCD हे नंबर होते बरोबर. हे नंबर असताना तुम्ही कसं लिहिलं रे बाळांनो? ABCD असं लिहिलं आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं केलं? A इंटू D मायनस B इंटू C असं घेतलं. याचा अर्थ काय की इथं A सोबत असणारा D 4 नंबरला येतो. बरोबर ना? मग मी तसंच करतो. इथं काय आहे? C आहे म्हणजे C1 ऍज इट इज लिहितो आणि C सोबत काय आहे? B2 मी इकडे पाठवतो 4 नंबरला. बरोबर ना? वरी इथं काय घेणार मग? नाही वरी C2 नाही घेणार. तुम्ही जसं लिहिलं ना त्याच पद्धतीने घेऊ. हा चला इकडे काय आहे? BC. बरोबर ना? B इथं घेणार आणि C इकडे पाठवणार. म्हणून मी काय करतो अगोदर इथं B1 घेतो आणि हा C2 इकडे पाठवतो. असा त्याचा मॉड्युलस फॉर्म तयार होईल. बघा C1 B2 मायनस B1 C2 आहे का? आता खाली काय होईल रे सांगा फास्ट? हा A1 ला A1 B2 इकडे येईल B2 मग इकडे काय असेल? B1 इकडे काय असेल? A2. ही कशाची व्हॅल्यू आहे? x. चला x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली C1 B1 C2 B2 अपॉन A1 B1 A2 B2. ही व्हॅल्यू कशाची भेटली? x ची भेटली. बरोबर ना? आता या डिटर्मिनंट वरूनच व्हॅल्यू फाइंड आउट केली ना. मी इरेज करू का थोड्या वेळासाठी? सिमिलरली आपल्याला ही जसं x ची व्हॅल्यू भेटली तसं आपल्याला y ची पण व्हॅल्यू मिळते. कशाची व्हॅल्यू मिळते? y ची. सिमिलरली y इज इक्वल टू काय असेल? y इज इक्वल टू काय असेल? इथं आपण लिहू. y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला x ची व्हॅल्यू एलिमिनेट करावी लागेल. सॉरी x हे व्हेरिएबल काय करावं लागेल? एलिमिनेट करावं लागेल. आणि x हे व्हेरिएबल एलिमिनेट करण्यासाठी परत सेम प्रोसेस इथून तिथपर्यंत करावी लागेल. x व्हेरिएबल एलिमिनेट करण्यासाठी काय करावं लागेल? इक्वेशन फर्स्टला A2 न मल्टिप्लाय करा. बरोबर ना? आणि इक्वेशन सेकंडला परत कशाने मल्टिप्लाय करा? A1 न. x विल गेट कॅन्सल. इथं काय राहतं? y ची व्हॅल्यू मिळते. y ची व्हॅल्यू अशा फॉर्म मध्ये मिळते. x इज इक्वल टू समथिंग असा फॉर्म आहे ना तशा फॉर्म मध्ये y ची व्हॅल्यू मिळते. आणि जसं की आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तशी कशाची व्हॅल्यू फाइंड आउट झाली?
y ची, म्हणून मी y इज इक्वल टू काय करणार आहे इकडे बघा, थांबा एक मिनिट. हा A1 ऍज इट इज राहील बरोबर ना, आणि इकडं C2 जाईल, इकडे काय असेल C1, इकडं A2 बरोबर ना, आणि डिनॉमिनेटर इकडे बघा A1 B2 A1 B2 A2 B1 A2 B1 म्हणजे सेम ऍज इट इज इकडे येईल बरोबर ना. डिनॉमिनेटर कसा आहे A1 B1 A2 B2 बरोबर ना. हे कशाची व्हॅल्यू आहे, रिपीट सांगा कशाची व्हॅल्यू आहे, y इज इक्वल टू. आता x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू तुमच्या समोर प्रोजेक्ट केलेली आहे. दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर कसा दिसतो रे, सॉरी दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर कसा दिसतो, सेम. दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर जर सेम असेल, दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर जर सेम असेल तर मी काय करतो, ह्याला डी मानतो. डिनॉमिनेटर इथं काय आहे डी, म्हणून लेट किंवा इफ म्हणतो, इफ डी इज इक्वल टू सांगा फास्ट A1 B1 A2 B2. हा काय मानला मी डी, आणि डी काय मानला मी डी मानला ना, आणि इथं dx, dx म्हणजे काय, नाही डिटर्मिनंट ऑफ x, डिटर्मिनंट ऑफ x. मग मी काय करतो, हा x चा डिटर्मिनंट काय मानला मी C1 मानला, काय मानला C1 B1 C2 B2. हा मी डिटर्मिनंट मानला, कशाचा मानला मी x चा. अँड dy ची व्हॅल्यू काय मानता येईल माझ्याकडं, dy इज इक्वल टू फास्ट सांगा, हा A1 C1 A2 C2. हा मी काय म्हणला dy, हा काय म्हणला मी dy. तर इथं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय मिळतं, तुम्हाला काय मिळतं, x इज इक्वल टू, रिपीट सांगा x इज इक्वल टू, हे काय वरचं dx काय आहे, आणि हे काय खालचं d बरोबर ना. x इज इक्वल टू dx अपॉन d, अँड y इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, y इज इक्वल टू dy अपॉन d. हा झाला क्रॅमर्स रूल. काय झाला हा क्रॅमर्स रूल काय म्हणतो, x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. समजलं का. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 अँड A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. याच्यामध्ये एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह केल्याच्या नंतर x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतात. तर डिटर्मिनंट फॉर्म मध्ये मांडल्याच्या नंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळते dx अपॉन d, y ची व्हॅल्यू मिळते dy अपॉन d. हा छोटासा एक 10-15 मिनिटाचं एक्सप्लेनेशन तुमच्या बुक मध्ये आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं. काही लोक किंवा काही क्लासेस वाले हे शिकवत नाही, डिरेक्टली तुम्हाला काय म्हणतात, घ्या रे, तुम्ही पण घेता बरोबर ना. एक्झाम्पल दिले तुम्ही सॉल्व्ह करू शकता बरोबर ना. तर काय नाव टाकलं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये, काहीच नाही. आता टाका क्रॅमर्स रूल. तुमचा डिटर्मिनंट सरळ राहावा, म्हणजे रोज अँड कॉलम्स मध्ये असावा, नाहीतर एकीकडं ए गंध लावलेला पर हाच नको. हा करू स्टार्ट. तर बघा बागेत बसल्यासारखा गुलू गुलू करायला तुम्ही जरा लक्ष द्या की, पुरी बिले कडू आहे नुसतंच बोलत बसत. असा प्रश्न विचारला जातो, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आणि दोन इक्वेशन दिले जातात, त्याच्यानुसार आपल्याला x आणि y च्या म्हणजे तिथं दिलेल्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात बरोबर ना. स्टेप नंबर फर्स्ट, दिलेले इक्वेशन्स हे ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये आहेत का चेक करा. दिलेले इक्वेशन्स हे ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये मांडून घ्यायचे नसतील तर ठीक आहे, आणि असतील तर ठीक आहे ऍज इट इज ठेवा. काय असेल बाळांनो, पहिलं इक्वेशन आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये आहे का, आहे तर त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट नाव द्या बरोबर ना. नेक्स्ट इक्वेशन कुठला आहे, अँड सांगा फास्ट, 5x मायनस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0. ऍक्च्युली इथं कॉन्स्टंट टर्म इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइडला आपल्याला पलीकडे पाठवावी लागेल ती बरोबर ना रे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. बघा लक्ष द्या इकडं, 5x मायनस 2y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर काय आलं, स्टेप नंबर फर्स्ट क्लिअर कळाली, लक्षात आलं का लक्षात.
स्टेप नंबर फर्स्ट आणि स्टेप नंबर सेकंड, सॉरी इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड या दोन्हीमध्ये याचं कंपॅरिझन करावं लागेल. कारण तुमच्याकडे जर A1 B1 C1 A2 B2 C2 अशा व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतील तर त्याचं कंपॅरिझन ऍक्च्युली त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये करावं लागेल. कसं? कंपेअर इक्वेशन फर्स्ट विथ A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 असं कंपॅरिझन केल्याच्या नंतर आपल्याला A1 B1 C1 च्या व्हॅल्यूज मिळतील. बरोबर ना? म्हणजे इक्वेशन फर्स्टचं कंपॅरिझन कशासोबत करावं लागेल? A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 आणि इक्वेशन सेकंडचं A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. ह्या स्टेप्सची गरज नसते, ह्या स्टेप्सची गरज नसते. पण आपण काय गेलो तर आपलं चुकलं नाही पाहिजे, A1 B1 C1 च्या व्हॅल्यू चुकल्या नाही पाहिजे. म्हणून मी काय करतो इथं सांगा फास्ट. कंपेअर इक्वेशन फर्स्ट विथ कशासोबत? A1x प्लस B1y इज इक्वल टू C1. बरोबर ना रे? त्याच्यासोबत काय केलं मी? कंपॅरिझन केलं. अँड इक्वेशन सेकंड विथ काय करणार? A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. मी असं कंपॅरिझन करणार. ज्यावेळेस मी कंपॅरिझन करतो त्यावेळेस मला काही व्हॅल्यूज मिळतात. कशाच्या? A1 B1 C1 अँड A2 B2 C2 च्या व्हॅल्यूज मिळतात. A1 ची व्हॅल्यू काय असते? इक्वेशन फर्स्ट मधील x चा कोएफिशियंट. नीट लक्ष द्या. इक्वेशन फर्स्ट मधील x चा कोएफिशियंट काय आहे? 5. कशाची व्हॅल्यू असते? अरे सॉरी, इथं नाही इक्वेशन फर्स्ट, असं लक्ष ठेवा रे. ह्युमन इज एरर. कधी कधी माझं म्हणजे लक्ष, तुम्ही एवढे जण आहेत माझं लक्ष कुणाकडे देऊ आहे की नाही? हा चला, इक्वेशन फर्स्ट वरती आहे, इथे नाही. इक्वेशन फर्स्ट वरती आहे. इक्वेशन फर्स्ट मध्ये x चा कोएफिशियंट काय आहे? b ची व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन फर्स्ट मधील y चा कोएफिशियंट काय रे बाळांनो? प्लस का मायनस? प्लस. असं साइन द्यायची गरज पडत नाही प्लस असेल तर. आणि c ची व्हॅल्यू काय आहे? c म्हणजे काय असेल? कॉन्स्टंट टर्म. बरोबर ना? लक्षात आलं? इक्वेशन सेकंड मध्ये x y आणि c याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. चला, y चा कोएफिशियंट काय? इथं x चा कोएफिशियंट सांगा रे बाळांनो 5. इथं y चा कोएफिशियंट काय? आधी मध्ये जोक करू नका, काय होतं असं माइंड डायव्हर्ट होईल. हा चला सांगा फास्ट. सी फॉर कॅटवरच थांबलं बघा. सी फॉर कॉन्स्टंट टर्म. हा काय असेल इथं? C2 ची व्हॅल्यू 1. आता इथं बघा, इथं मायनस साइन होतं, मायनस साइन होतं म्हणून मी इथं मायनस दिलं. प्लस लिहायची गरज पडते का? नाही पडत. रिपीट करू का एक वेळेस? रिपीट करतो एक मिनिट. इक्वेशन फर्स्ट ची कंपॅरिझन आपण A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 सोबत केलं. आपल्याला A1 B1 C1 च्या व्हॅल्यूज भेटल्या. A1 ची व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन फर्स्ट मधील x चा कोएफिशियंट, B1 ची व्हॅल्यूज म्हणजे y चा कोएफिशियंट आणि C1 ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट टर्म. इक्वेशन सेकंड मध्ये A2 ची व्हॅल्यू काय असते? x चा कोएफिशियंट. B2 ची व्हॅल्यू काय असते? आणि C2 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट टर्म. बरोबर ना? हे तुम्हाला व्हॅल्यूज मिळाल्या. इथे लिहितो अँड. पुढे काय असेल सांगा. नाव डी. तुम्हाला माहित असणारी गोष्ट डी काय आहे? डिटर्मिनंट. डी काय आहे? डिटर्मिनंट. डी ची मगाशी डी च्या व्हॅल्यूज तुम्हाला कशा मांडायच्या सांगितलं? A1 सांगा फास्ट. A1 B1 A2 B2 कशाची व्हॅल्यू आहे? डिटर्मिनंट. मला सांगा, ज्यावेळेस आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्यावेळेस कॉन्स्टंट टर्मच्या व्हॅल्यूज म्हणजे C1 आणि C2 च्या व्हॅल्यूज ऍब्सेंट असतात. बरोबर ना? dx फाइंड आउट करतो त्यावेळेस x चे कोएफिशियंट असतात ना, ते ऍब्सेंट असतात. कशाची व्हॅल्यूज फाइंड आउट करताना? dx. बरोबर ना? आणि dy ची व्हॅल्यूज फाइंड आउट करतो त्यावेळेस y चे कोएफिशियंट ऍब्सेंट असतात. हे सांगायचं राहिलं माझं, तरी पण मी थोड्या वेळा सांगतो. चला, डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? A1 B1 A2 B2. बरोबर ना?
सांगा रे इथं काय असेल, A1 ची व्हॅल्यू काय आहे, A1 ची व्हॅल्यू 4, B1 ची व्हॅल्यू काय आहे 3, A2 ची व्हॅल्यू आणि B2 ची व्हॅल्यू. तुम्ही डिटरमिनंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला शिकला बरोबर ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचा डिफरन्स काढायचा. चला 4 डिफरन्स म्हणजे ए बी, सॉरी कशाचा मल्टिप्लिकेशन करणार, A इंटू डी. हा 4 इंटू -2 बरोबर आहे का, मायनस इकडे काय असेल रे, एक मिनिट हा त्याला थोडस छोटं करतो इथं. हा चला सांगा जागा पुरती आता मला. 4 इंटू -2 पुढं मायनस, सांगा फास्ट, 3 इंटू 5 बरोबर ना. आता काय करता येईल रे, इकडं हे कुठून आलं, असंच आलं का, 4 टू जा 8, 4 टू जा कसले 8, इकडे काय असेल 3 इंटू 5 15. तर डी ची व्हॅल्यू काय लिहिले, -15 आणि 8 यांचं ऍडिशन होईल ना बरोबर ना, काय इथं -23. डी ची व्हॅल्यू लक्षात आली का, लक्षात आली का. चला डी फाइंड आउट करण्यासाठी आपण कशाच्या व्हॅल्यूज घेणार आहेत, A1 B1 A2 B2. आता मला काय फाइंड आउट करायचं आहे, डिटरमिनंट ऑफ x फाइंड आउट करायचं. चला dx सांगा फास्ट, डिटरमिनंट ऑफ x इज इक्वल टू हा ए बी सी बी, C1 B1 फास्ट सांगा, C1 B1 C2 B2. सर कसं लक्षात राहतंय, लक्षात राहतंय मी तुम्हाला टेक्निक सांगतो ठीक आहे. C1 ची व्हॅल्यू फास्ट 10, B1 ची व्हॅल्यू 3, पुढं C2 ची व्हॅल्यू 1 आणि B2 ची व्हॅल्यू -2. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन फास्ट 10 फास्ट, हा 10 इंटू -2, मी डायरेक्ट आता करणार नाही परत करतो, मायनस हा 3 मल्टिप्लाय बाय 1. सांगा मला नो काय इथे -20 -3 काय तर -23. कशाची व्हॅल्यू आहे, dx ची व्हॅल्यू आहे, डिटरमिनंट ऑफ x ची व्हॅल्यू बरोबर ना. आता मला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, डिटरमिनंट ऑफ y. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, थोडा वेळ आहे का तुमच्याकडं, ओके. माझा स्पेस कमी होता, इन्फिनाइट मी बोर्ड करू शकतो पण मला एका एवढ्या ह्याच्यातच बसवायचं एक्झाम्पल. आता मी व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करणार आहे, डिटरमिनंट ऑफ y. चला ABCB AC इथं काय करणार मी, A1 C1 A2 C2 च्या व्हॅल्यूज काढणार बरोबर ना. आता डायरेक्ट मी व्हॅल्यू ठेवतो इथं, फास्ट सांगा बरं, A1 ची व्हॅल्यू काय आहे 4, A2 ची व्हॅल्यू काय आहे 5, इथं 4 इथं खाली लिहितो 5, C1 ची व्हॅल्यू काय आहे 10, इकडं 1 बरोबर ना. आता मी काय करतो, इकडेच घेतो 4 इंटू 1 -10 5 जा 50, या दोघांची सबट्रॅक्शन होईल बरोबर ना, -46. कशाची व्हॅल्यू लिहिली तर dy ची व्हॅल्यू काय लिहिली -46 बरोबर ना. आता आपल्याला इथं एक रूल यूज करावा लागेल, क्रॅमर्स रूल. इथे लिहू शकता आपण, बाय क्रॅमर्स रूल, x इज इक्वल टू dx अपॉन d -23 अपॉन -23, इथे काय राहील 1, अँड y इज इक्वल टू dy अपॉन d बरोबर ना रे, बरोबर का. आता इथे काय करतो रे, dy ची व्हॅल्यू काय -46 अपॉन -23, मायनस मायनस कॅन्सल बरोबर ना. इथे लास्ट लाईन सोल्युशन, इथे x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 2 असं येते. नीट लक्ष द्या, कोणाला लिहायला नाही सांगितलं मी, थोडस 1 मिनिटामध्ये रिव्हिजन करतो. सगळ्यात पहिला हा क्वेश्चन येतो, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युजिंग क्रॅमर्स रूल बरोबर ना. हा सगळ्यात पहिला क्वेश्चन आला. नंबर नेक्स्ट आपल्याला काय करायचं, दिलेले इक्वेशन्स हे कुठल्या फॉर्म मध्ये मांडून घ्यायचे, ax प्लस by इज इक्वल टू c बरोबर ना. नेक्स्ट काय असेल, त्याचं कंपॅरिझन करून आपण A1 B1 C1
A2 B2 C2 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. बरोबर ना? बरोबर आहे का? नेक्स्ट काय असेल? डी. डी इज इक्वल टू, लक्षात कसं ठेवायचं? 12 32 13. 12 32 13 हा नंबर लक्षात ठेवायचा. 12 32 13. रिपीट काय म्हणलं मी? किंवा ए बी सी बी ए सी. डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी ए बी म्हणजे A1 B1 A2 B2. बरोबर ना? एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी सी बी C1 B1 C2 B2 आणि वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी AC A1 C1 A2 C2. आता 12 32 13 मध्ये काय आहे की बाबा एक नंबरला ए आहे, 2 नंबरला बी आहे. ए बी म्हणजे 1 आणि 2. 12 आलं का लक्षात? बघा लक्ष द्या. 1 आणि 2. एक नंबरला ए येतं, 2 नंबरला काय येतं? बी म्हणजे 12. A1 B1 A2 B2. बरोबर ना? 12 मध्ये काय येतं? 1 आणि 2 येतं की नाही? म्हणजे ए आणि बी येतं. 32 मध्ये काय येतं? 3 आणि 2. बरोबर ना? 3 म्हणजे काय? सी आणि 2 म्हणजे बी. आणि एसी मध्ये काय येतं? 13 13 है ना? बरोबर ना? ए आणि सी किंवा ए बी सी बी ए सी. मी तर ए बी सी बी ए सी असं लक्षात ठेवा म्हणतो मी. ए बी सी बी ए सी का? ए बी मीन्स A1 B1 A2 B2. सी बी मीन्स C1 B1 C2 B2 आणि AC मीन्स A1 C1 A2 C2. असं लक्षात ठेवण्याची टेक्निक आहे. पाठ करून यायचं नाही, विसरून जातो. फक्त ए बी सी बी ए सी ठेवा. चला लक्ष द्या इकडं. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. याचं कंपॅरिझन कशासोबत केलं? A1x प्लस B1y इज इक्वल टू C1. रिपीट. A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. याचं कंपॅरिझन इक्वेशन फर्स्ट सोबत केल्याच्या नंतर मला A1 ची व्हॅल्यू, ऍक्च्युली A1 म्हणजे काय असतं? इक्वेशन फर्स्ट मधील x चा कोएफिशियंट. B1 काय असतं? इक्वेशन फर्स्ट मधील y चा कोएफिशियंट. आणि C1 काय असतं? इक्वेशन फर्स्ट मधील कॉन्स्टंट. असं A1 B1 C1 A2 B2 C2 च्या व्हॅल्यूज भेटला. हे तुम्हाला एक स्टेप नंबर फर्स्ट मध्ये करायचे. स्टेप नंबर सेकंड काय असेल? 12 32 13 किंवा ABCB AC. स्टेप नंबर थर्ड काय असेल? x इज इक्वल टू dx अपॉन डी, y इज इक्वल टू dy अपॉन डी. सिंपल आहे का नाही? सिंपल आहे ना? फक्त तुम्हाला हे स्टेप नंबर सेकंड लक्षात ठेवायचे. चला रिपीट. स्टेप नंबर फर्स्ट काय असेल? कंपॅरिझन ABC च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणे. बरोबर ना? स्टेप नंबर सेकंड 12 32 13 किंवा ABCB AC. स्टेप नंबर थर्ड बाय क्रॅमर्स रूल. काय आहे क्रॅमर्स रूल? x इज इक्वल टू dx अपॉन डी, y इज इक्वल टू dy अपॉन डी. लास्ट काय असेल? सोल्युशन. x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 2. लक्षात आलं का? लक्षात आलं का? तुमच्या समोर किती इक्वेशन्स आहेत? 15 आहेत का? हे 15 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला असतील. हे लिहून घ्या. लिहून घ्या.